मोनोरेलमधून आतापर्यंत 500 पेक्षा जास्त जणांना बाहेर काढण्यात आलंय। दरम्यान मोनोमध्ये झी 24 तासचे प्रतिनिधी नितीन डब्बू, नंदादीप तांबे आणि कैलाश शिंदे हे देखील अडकले होते। मात्र अखेर ते मोनोमधून बाहेर पडले। दरम्यान या 3 तासामध्ये नेमकं काय घडलेलं आहे, त्यांनी नेमकं काय बघितलंय पाहूयात, ऐकूयात त्यांच्याचकडनं। झी मीडियाची पूर्ण टीमचे काही मेंबर इथे या पूर्णच मोनोरेलमध्ये अडकले होते। ते प्रवासी होते आणि त्यांनी मोठ्या प्रमाणात मदत केलेली आहे। ते शेवटी निघाले सर्वांच्या। पहिले जे महिला आहेत, महिला वर्ग असतील किंवा मग जे लहान मुलं असतील, वयोवृद्ध असतील, त्यांना पहिले त्यांनी बाहेर काढण्यास मदत केलेली आहे आणि नंतर ते बाहेर पडलेले आहेत। त्यांचा जो एक्सपिरियन्स आहे, त्यांचा जो जे त्यांच्यावर घडलं ते त्यांच्यावर जाणून घ्या। काय घडलं होतं नक्की, तेव्हा काय घडलं होतं? खूपच भयावह अवस्था होती। जेव्हा मोनो तिकडून निघाली त्याच्यानंतर त्याच्यात खचाखच गर्दी भरायला सुरुवात झाली आणि इतकी प्रचंड गर्दी झाली की हलायला सुद्धा जागा नव्हती। पण अचानक एका टर्निंगला मोनो थांबली। आम्हाला वाटलं 10-15 मिनिटं थांबेल, पण त्याच्यानंतर कोणत्याही प्रकारची सूचना अधिकाऱ्यांकडनं किंवा कुठल्याही प्रकारची अनाउन्समेंट झाली नाही। त्यानंतर त्याच्या आतली जी लाईट होती ती फक्त इमर्जन्सी लाईट सुरू होती, AC पूर्णतः बंद होता। त्यांना लोकांना गुदमरायला झालं। तिकडे म्हातारे वृद्ध व्यक्ती होते, त्याशिवाय काही हार्ट पेशंट होते, काही महिला होत्या, त्या खूप घाबरायला लागल्या। मग सगळ्यांचा जोश मिळवण्यासाठी लोकांनी गणपती बाप्पा मोरया बोलायला सुरुवात केलं। थोडं लोकांना बरं वाटलं, पण हा 2 तास पूर्ण भयानक अवस्था होती आतमध्ये। कुठल्याही प्रकारचं लोकांना पाणी नाही, लोक चक्कर येऊन पडत होती। लोकांनी काचा तोडायचा प्रयत्न केला, कारण की श्वास घेण्यासाठी तिकडे कुठल्याही प्रकारची जागा नव्हती आणि खरंच भीतीदायक वातावरण होतं। तिथून टो करण्यासाठी दुसरी मोनोरेल आली होती। प्रयत्न करण्यात आला, पण तो तेवढा सक्सेसफुली झाला नाही, कारण की ती गाडी टर्नमध्ये आहे, मोनोरेल टर्नमध्ये आहे, तर ती पुढे पुश करता येणार नाही आहे। इट इज टू डिफिकल्ट। ॲडमिनिस्ट्रेटिव्ह जर बाबतीत बघायला गेलं तर हे थोडंसं फेलियर आहे असं म्हणतात। फायर ब्रिगेडची खूप मदत मिळाली। आतमधील लोकांनी आम्हाला खूप सहकार्य केलं। आम्ही लोकांना केलं एक शांततेचं प्रतीक म्हणून आम्ही म्हटलं शांत राहा, ओरडून काही होणार नाही। आम्ही एकमेकांना धीर देत एकमेकांची मदत करत होतो आणि त्या सहाय्याने आम्ही असं बाहेर आलो। आज झी 24 तासच्या पूर्ण टीमने काय केलं की तिकडे शांतता राखण्यात मदत केली। आणि मी इकडे सांगू इच्छितो की आपण झी 24 तासवर जी बातमी देत होतो तेव्हा रेस्क्यू टीम आली हे सगळ्यांना सर्वात आधी झी 24 तासमधनं कळलं। लोक ऑनलाईन तिकडे मोबाईलवर आपल्या पलपलचे अपडेट घेत होते आणि त्यानुसार त्यांना तो दिलासा मिळाला। भले दिसत नव्हतं त्यांना रेस्क्यू होताना, पण एक झी 24 तासवर जेव्हा क्रेन येऊन सोडवते असं वाटलं, त्यांना हायसं वाटलं। आणि आम्ही सुद्धा जेव्हा महिला होत्या, वृद्ध होत्या, ज्यांना श्वास घ्यायचा त्रास होत होता, त्यांना तिकडे पाणी अरेंज करणं, एकमेकांकडनं त्यांना बसायला जागा देणं, रोटेशन बेसवर बसवणं, आम्ही या सगळ्या गोष्टी केल्या। आणि हळूहळू पहिले त्यांना तुम्ही प्राधान्य दिलं बाहेर काढण्यास? हो, आणि त्यांना आम्ही प्राधान्य दिलं। जेव्हा फायर डिपार्टमेंटची लोक वर आली त्यांना आम्ही दाखवून दिलं की ह्या लोकांना आपण आयडेंटिफाय करून ह्यांना लवकरात लवकर दुसरीकडनं बाहेर काढावं, आणि त्यांनी सुद्धा खूप चांगलं सहकार्य केलं। नक्कीच झी 24 तासची पूर्ण टीम होती आणि या टीमच्या मेंबर्सनी एक महत्त्वाचं काम केलं होतं का तिथे धीर देण्याचं काम केलं। जे सर्वात महत्त्वाचं काम होतं ते धीर देण्याचं काम केलेलं आहे। गणपती बाप्पा मोरया अशी लोक बोलायला लागली असताना या लोकांनी त्यांना धीर दिलेला आहे। पाण्याची सोय केली, बसण्याची सोय केली। नंतर सर्वात पहिले वयोवृद्ध जे लोक होती, महिला होते, मुलं होती, त्यांना बाहेर काढलं, त्यांना खाली नेण्यात आलं। त्याच्यानंतर ही सर्व टीम बाहेर पडलेली आहे। एक महत्त्वाचं महत्त्वाचं कार्य हे झी मीडिया टीमने केलंय असं आपण बोलू शकतो। व्हिडिओ नितेश कपिल राव, झी मीडिया, मुंबई।